मंडळी, या माणसानं गंगा नदीसाठी आपली कोट्यवधींची संपत्ती आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा सोडली आणि संन्यास घेतला। सलग 111 दिवस अखेरच्या श्वासापर्यंत अन्न पाणी वाचून सरकारच्या धोरणामुळे स्वतःच्या प्राणांची आहुती दिली। त्यांचे नाव आहे प्राध्यापक जी डी अग्रवाल। ते कोणतेही सामान्य साधू नव्हते, तर ते IITचे प्रसिद्ध प्राध्यापक आणि भारताचे सर्वोच्च पर्यावरण वैज्ञानिक होते। पण सरकारी व्यवस्था आणि गंगा नदीच्या काठावर दिवसेंदिवस वाढणारे कारखाने, फॅक्टऱ्या आणि त्यांच्या रासायनिक कचऱ्यामुळे गंगेची होणारी दुर्दशा पाहून ते आतून अस्वस्थ होत गेले। 2008 ते 2009 मध्ये त्यांनी केलेल्या एका अशाच मोठ्या उपोषणामुळे तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी लोहारी नागापाल सारख्या मोठ्या प्रकल्पाचे काम 90% पूर्ण झाला असतानाही हा जलविद्युत प्रकल्प रद्द करावा लागला। आणि त्यानंतर 2014 मध्ये देशात नवीन सरकार स्थापन झालं, ज्यांनी नमामि गंगे योजना सुरू केली। प्राध्यापक अग्रवाल यांना आशा होती की आता तरी गंगेचे दिवस बदलतील। त्यांनी सरकारला अनेक पत्रे लिहिली, वैज्ञानिक अहवाल पाठवले आणि मागण्या केल्या की गंगेवरील धरणाची कामे कायमची बंद करा। 22 जून 2018 रोजी त्यांनी हरिद्वारच्या आश्रमात आपले अंतिम आमरण उपोषण सुरू केलं। सप्टेंबरच्या अखेरीस उपोषणाचे 100 दिवस पूर्ण झाले, पण शेवटी सरकारच्या या उदासीनपणामुळे व्यथित होऊन उपोषणाच्या 110व्या दिवशी म्हणजे 9 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी पाण्याचाही पूर्णपणे त्याग केला। पण सलग 111 दिवस अन्न त्याग केल्यामुळे त्यांचे शरीर पूर्णपणे थकले होते आणि अखेर 11 ऑक्टोबर 2018 रोजी वयाच्या 86व्या वर्षी या महान शास्त्रज्ञानं आणि गंगापुत्रानं रुग्णालयात अखेरचा श्वास घातला। शेवटी गंगेच्या पाण्याचा एकही थेंब न घेता त्यांनी गंगेसाठी आपले प्राण अर्पण केले। तर देशाच्या या महान शास्त्रज्ञाच्या बलिदानाबद्दल तुम्हाला काय वाटतं, कमेंट करून नक्की सांगा। तसेच हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा आणि आपल्या वेद.com ला सबस्क्राईब करायला विसरू नका।